मी रोहिणी. माझे वय 22 वर्षे आहे. माझ्या लग्नाला 2 वर्षे झाली आहेत. आयुष्यात मला सर्व सुखे मिळाली, पण एक सुख मात्र मिळाले नाही, जे प्रत्येक स्त्रीला हवे असते. ते म्हणजे माझ्या पतीचे प्रेम. माझे पती मोठे व्यापारी आहेत. व्यवसायामुळे ते नेहमी घराबाहेर असतात. माझ्याकडे सुख, सोयी, संपत्ती सर्व आहे. पण जे मला नेहमी हवे असते, ते माझे पती आणि त्यांचे प्रेम मला मिळत नाही. माझ्या घरात एक नोकर आहे. त्याचे नाव राजू. त्याचे वय 20 वर्षे आहे. तो इथलाच आहे आणि त्याचे लग्न झाले आहे. पण त्याची बायको सातारा जवळच्या गावात राहते. तोही आपल्या बायकोच्या प्रेमासाठी तडफतो. गेल्या वर्षीची गोष्ट आहे. माझे पती घरी आले होते. एक दिवस थांबले आणि पूर्ण दिवस फोनवरच होते. रात्री मला म्हणाले की ते 1 महिन्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत, व्यवसायासाठी. त्या रात्री मी फुटून रडले होते. प्रत्येक वेळी माझे पती घरी येतात, तेव्हा फक्त 1 दिवस थांबतात. जे करायचे ते करून निघून जातात. आणि मी नेहमीप्रमाणे त्यांच्या प्रेमासाठी तडफत राहते. हे काही नाते आहे का? त्यांच्या घरातून गेल्यानंतर मी खूप दारू प्यायले आणि माझी प्रकृती खराब झाली. माझ्या नोकराने राजूने मला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती उपचारानंतर मला घरी आणले आणि खूप सेवा केली. प्रकृती ठीक झाल्यानंतर एक दिवस राजू म्हणाला, "मेमसाहेब, आम्ही तुमचे नोकर आहोत. तुमची काळजी घेणे आमचे काम आहे. आम्ही गरिबीमुळे बायको मुलांपासून दूर आहोत. इथे कमाईसाठी आलो आहोत. आणि तुम्ही सर्व काही असूनही आपल्या पतीपासून दूर आहात. माफ करा मेमसाहेब, जास्त बोललो. आमच्या लग्नापासून आम्ही आमच्या बायकोसोबत फक्त 2 महिनेच राहू शकलो. त्यानंतर 1 वर्ष झाले आणि अजूनही आमच्या घरच्यांना भेटलो नाही. खूप आठवण येते तिची. पण कमावणार नाही तर घर कसे चालेल? मी त्याला पैसे दिले आणि म्हटले, "जा तुझ्या घरी." तो म्हणाला, "नाही मेमसाहेब, हे पैसे घरी पाठवीन जेणेकरून घर चालेल. आम्ही तुमच्या सेवेत इथेच राहू. तुमचे खूप आभार. मालक घरी नसताना आम्हालाच तुमची काळजी घ्यायची आहे." राजूच्या गोष्टींनी माझे हृदय छेदले. हा गरीब माणूस आपल्या बायकोला इतके प्रेम करतो आणि माझे पती, त्यांना माझी आठवणही येत नाही. किती तडफत असेल तो इथे बायकोविना, अगदी जसे मी पतीविना. तेव्हा मला एक वाईट विचार आला की आम्ही दोघे एकमेकांची तडफ दूर करू शकतो. तेव्हापासून माझी नजर राजूकडे बदलली. एक दिवस तो घरात साफसफाई करत होता. त्यावेळी त्याने फक्त खाली हाफ पॅन्ट घातली होती. त्याचे स्नायू आणि शरीर पाहून मला काहीसे वाटू लागले. मी ठरवले की राजूसोबत त्याची आणि माझी दोन्ही इच्छा पूर्ण कर. त्याला जवळ आणण्यासाठी नवनवीन मार्ग अवलंबले. पण त्याचे लक्ष नेहमी घराच्या कामांवरच असायचे. मी जाणून बुजून त्याच्यासमोर लहान कपडे घालत, असे जेणेकरून त्याचे लक्ष भटकेल आणि तो माझ्याकडे आकर्षित होईल. पण तो नेहमी कामातच व्यस्त राहत असे. मी अंघोळीसाठी जाईन तेव्हा बाथरूमचे दार जाणून बुजून उघडे सोडत असे. आणि अनेकदा राजूसमोर छोटी नाईट ड्रेस घालूनच राहत असे. पण माझे सर्व प्रयत्न फसले. मला वाटले की मला दुसरा उपाय शोधायला हवा ज्यामुळे राजू लवकर भुळेल. मी राजूला एकदा जवळ बोलावले आणि म्हटले, "आज मला दारू पिण्याची खूप इच्छा आहे." तो म्हणाला, "मेमसाहेब, दारू आरोग्यासाठी चांगली नाही आणि गेल्या वेळीही तुम्ही इतकी दारू प्यायलात की प्रकृती खराब झाली होती." मी म्हटले, "मग मी काय करू? मला पतीची खूप आठवण येत आहे आणि मी पतीचे प्रेम मिळवण्यासाठी तडफत आहे. माझे पती माझी बेचैनी समजत नाहीत." तो शांतपणे डोके खाली घालून माझ्या गोष्टी ऐकत राहिला. मी 2 ग्लासात दारू ओतली आणि 1 ग्लास राजूच्या हातात दिला. तो म्हणाला, "मेमसाहेब, मी दारू पिणार नाही आणि माझी इतकी अवकातही नाही की असे शौक पूर्ण करू." मी पूर्णपणे हतबल झाले होते. शेवटी काय करू? मग माझ्या मनात एक योजना आली. मला कळले होते की ही योजना नक्की काम करेल, कारण मला माहीत होते की माझ्या पतीला माझ्यापेक्षा व्यवसायाचीच चिंता आहे आणि मी अशी आयुष्य जगायची नव्हते. प्रत्येक मुलीला लग्नानंतर असेच हवे असते की तिचा पती तिच्याजवळ राहावा, प्रेम करावे, काळजी घ्यावी. कदाचित माझ्या नशिबी पतीचे प्रेम नव्हते. त्या रात्री राजू माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, "मेमसाहेब, जेवण लावायचे का?" मी म्हटले, "मला अजून भूक नाही." मग मी म्हटले, "राजू, माझे एक काम करशील?" राजू म्हणाले, "राजू, माझी प्रकृती ठीक वाटत नाही. थोडे तेल गरम करून आण. माझे हातपाय दाबून दे आणि मालिशही करून दे." राजू म्हणाला, "ठीक आहे मेमसाहेब, तेल गरम करून आणतो." त्यावेळी मी गाऊन घातले होते. मी बिछाण्यावर झोपले. राजू 4-5 मिनिटांत तेल गरम करून खोलीत आला आणि तिथेच उभा राहिला. मी माझे गाऊन गुडघ्यापर्यंत वर केले आणि म्हटले, "राजू, माझ्या पायाला तेल लावून मालिश कर." राजूने जी मेमसाहेब म्हणत माझ्या पायाला तेल लावून मालिश सुरू केली. मी जाणून बुजून गाऊन आणखी वर केले जेणेकरून राजूला माझे सौंदर्य दिसेल. राजू माझ्या पायाची मालिश करताना माझ्या मांड्यांकडे पाहत होता. राजूच्या बोटांची पकड आधीपेक्षा जास्त घट्ट झाली होती.
मग मी पलटले आणि म्हटले, "राजू, माझ्या पाठीचीही मालिश कर. खूप दुखत आहे." तो थोडा संकोचला. तो म्हणाला, "मेमसाहेब, हे मी करू शकत नाही." मी म्हटले, "राजू बघ, तुला लाज वाटण्याची गरज नाही. मी तुला कामावर ठेवले आहे आणि या मालिशचे पैसे तुला वेगळे देईन, जेणेकरून तुझे घरही चांगले चालेल." मी त्याला पैशांचे लालच दिले. राजूने माझे गाऊन पाठीवरून वर करून पाठीची मालिश सुरू केली. मी भिंतीवरच्या आरशात पाहिले, की आता तो माझ्या शरीराकडे पाहत होता. मी म्हटले, "राजू, माझ्या पाठीवर चांगली मालिश कर." तो थरथरत्या हातांनी माझ्या पाठीची मालिश करत होता. त्याचे हात खूप थरथरत होते. थोड्या वेळाने मी पुन्हा पलटून सरळ झाले आणि म्हटले, "राजू, आता माझ्या पोटाचीही मालिश कर." राजू म्हणाला, "मेमसाहेब, हे काय म्हणताय?" राजू जोरात थरथरत होता आणि संकोचत होता. तो स्वतःहून आधी करायला तयारत होता. त्याला हवे होते की मी आधी करू. तो थोडा लाजाळू होता. म्हणून मी त्याचे दोन्ही हात धरून माझ्या पोटावर ठेवले आणि म्हटले, "राजू, भिवू नकोस. मालिश करून बघ, कसे वाटते सांग." "छान वाटतंय ना?" राजू थरथरत म्हणाला, "मेमसाहेब, जर मालकाला कळले तर माझी नोकरी जाईल. मी खूप गरीब माणूस आहे. माझ्या बायकोला घरखर्चासाठी पैसे कुठून पाठवू? जर मालकाने मला नोकरीतून काढले तर?" मी म्हटले, "राजू, त्याची काळजी तू करू नकोस. जसे मी सांगते तसे कर. तसेही तुमचे आणि आमचे मालक इथे राहत नाहीत. ते तर 1 महिन्यासाठी बाहेर गेले आहेत. आणि घरात आपण दोघांशिवाय आणखी कोण आहे जो मालकाला हे सांगेल?" मग मी म्हटले, "बघ राजू, जर तू माझ्या मर्जीप्रमाणे चालत राहिलास तर तू कल्पनाही करू शकणार नाहीस की मी तुला खूप श्रीमंत करून टाकेन. तुला बायकोला पैसे पाठवण्यासाठी जास्त कष्ट करावे लागणार नाहीत. तू फक्त माझी इच्छा पूर्ण कर आणि बायको कुटुंबाची चिंता सोडून दे. मी आहे ना तुझ्यासोबत. मी सर्व ठीक करून टाकेन आणि तुझ्या कुटुंबाचा सर्व खर्च स्वतः उचलेन." तो संकोचत होता. पण मी समजून गेले होते की राजू स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही आणि तो जाणून बुजून स्वतःला रोखत आहे. मला माहीत होते की तोही आपल्या बायकोचे प्रेम मिळवण्यासाठी बेचैन आहे. मी राजूला म्हटले, "राजू, मी पतीचे प्रेम मिळवण्यासाठी खूप बेचैन आहे आणि तूही बायकोचे प्रेम हवे आहे. तर का नाही आपण दोघे एकमेकांना ते प्रेम देऊ ज्यासाठी आपण दोघे तडफतोय. नाहीतर मी जगू शकणार नाही. की आजच्या रात्रीच मी तुझी घरवार नाही. असे समज की आजच्या रात्रीच मी तुझी घरवाली आहे आणि तुला माझ्यावर पूर्ण अधिकार आहे." इतके बोलून मी त्याला माझ्या हातात ओढले. पण राजूने मला एका झटक्यात स्वतःपासून दूर केले आणि माझ्या पायाशी चादर घेऊन माझे पूर्ण शरीर झाकले. तो डोके खाली घालून हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, "मेमसाहेब, हे आम्हाला जमणार नाही. आम्ही आमच्या बायकोला मग खूप प्रेम करतो आणि आम्ही आमच्या बायकोसोबत विश्वासघात करू शकत नाही. नाहीतर आम्ही गद्दार ठरू. मेमसाहेब, आम्ही गरीब आहोत पण आपल्या मेहनतीचे खातो. आम्हाला माहीत आहे की तुम्ही आम्हाला नोकरीतून काढू शकता." मी काही बोलू शकले नाही. राजू खोलीतून निघून गेला. त्या रात्री मी खूप पश्चात्ताप केला. मला समजले की मी चुकीच्या मार्गावर जात होते. एकट्यापणा आणि प्रेमाची तडफ असली तरी दुसऱ्याच्या पवित्र नात्यात हस्तक्षेप करणे आणि आपल्या पतीशी विश्वासघात करणे कधीही योग्य नाही. राजूसारख्या प्रामाणिक माणसाने दाखवलेली निष्ठा आणि आपल्या बायकोप्रतीचा आदर मला खूप शिकवून गेला. मी ठरवले की आता असे कधीही होणार नाही. जेव्हा पती परत येतील तेव्हा मी माझ्या भावना त्यांना सांगेन. एकट्यापणा सोडवण्यासाठी चुकीचा मार्ग न निवडता संवाद साधणेच योग्य आहे. गरिबी असली तरी नैतिकता आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. प्रत्येकाने आपल्या वचनबद्धतेला आणि दुसऱ्याच्या भावनांना आदर दिला पाहिजे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.